हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर कधी-कधी मला असं वाटतं, की आयुष्य मला जेवढ्या चांगल्या गोष्टी देत नाही, तेवढ्या तर वाईटच गोष्टी देतोय. आणि कधी-कधी असं पण वाटतं, की ठीक आहे, काही नाही. त्याच चांगल्या गोष्टीसाठी वाईट गोष्टीचा सामना करणंही गरजेचं आहे. बरं असो, तर काय करणार आहे आता? माझे असे रँडम थॉट चालूच असतात. अच्छा, तर सकाळी मी आवरून स्वयंपाक वगैरे करत होते आणि आज मला खूप बोर होत होतं ॲक्चुअली. म्हणून मी जास्त क्लिप रेकॉर्ड पण नाही केलाय, बट पुढे पूर्ण व्लॉग बघा, नक्की समजेल काय झालेलं. तर कॉलेजला गेल्यानंतर लंच वगैरे केला आणि ॲक्चुअली यार आज मी विसरत होती क्लिप घ्यायला. मला माहिती नाही, होतं माझ्यासोबत असं. आणि मग प्रॅक्टिकल वगैरे झालं. त्यानंतर आमचं प्रोजेक्टचं काम चालू होतं. खूप दिवसानंतर मी प्रोजेक्टबद्दल बोलते ना. हां, कारण आम्ही गॅपच घेऊन घेतलेला होता. लक्षातच नव्हतं, की आम्हाला प्रोजेक्टसारखी गोष्ट पण सबमिट करायची आहे खूप लवकरच. सो आमचं डिस्कशन वगैरे चालू होतं. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते. तर प्रोजेक्टचं डिस्कशन करता-करता वेळ झालेला म्हणून मी आज ऑफिसला पण नाही गेलं आणि त्याशिवाय आज मला जायचं होतं लग्नाला. म्हणजेच माझी क्लासची फ्रेंड होती 3 वर्षाआधी आम्ही सोबत होतो. सो तेच तिचं इन्व्हिटेशन आलेलं. तर माझं जाणं काही फिक्स नव्हतं, बट हे रँडम सगळं काही ठरलं. आम्ही फ्रेंड ग्रुप जो होतो त्यांनी एकदम अचानक असं ठरवलं, की जायचंय, जाऊन येऊयात. सो कॉलेज झाल्यानंतर मी ॲज युजुअल लेट झालीच होती. मग मी घरी आलेली, पटापट आवरायला घेतलं आणि फारसं काही मी जास्त केलेलं पण नव्हतं, कारण वेळ खूप कमी होता आणि रात्रीचं लग्न म्हटल्यावर यायला वेळ होणार होता, म्हणून मी मावशीला सोबत घेऊन गेले होते. फायनली आम्ही तिथे पोहोचलो. असं काही वातावरण होतं. खूप सुंदर असं लग्न झालेलं. लिटरली मला तर असं म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येऊन गेलं होतं, की आता सगळ्यांचा नंबर येईल हळू-हळू आणि फ्रेंड्स पण खूप दिवसानंतर भेटलेले, फोटोज वगैरे घेतलेले आम्ही. खूप मस्त वाटत होतं. एकदम असं ड्रीमी-ड्रीमी वाटत होतं. कारण ज्या व्यक्तीसोबत आपण खूप वर्षाआधी सोबत राहायचो, सोबत शिकायचो, ती व्यक्ती आता डायरेक्ट लग्न करते आणि आता हळू सगळे करतील. कारण आमचं डिस्कशनमध्ये तर समजतच होतं, की आता हळू सगळ्यांचाच नंबर येणार आहे आणि खरंच ती वेगळीच फिलिंग आहे. सोबतच मावशी आणि माझं बोलणं वगैरे चालू होतं. आमचं जजिंग चालू होतं. ठीक आहे ना, मी जजिंग नाही करू शकत माझ्या फ्रेंड्सबद्दल, बट माझी मावशी तर करू शकते ना. हां, हां, हां. अच्छा, तर भरपूर काही गप्पा गोष्टी केल्यानंतर फायनली जेवायची वेळ आलेली. बाय द वे स्टार्टअपमध्ये पाणीपुरी आणि सूप होतं, बट यार आता फ्रेंड्समध्ये इतकं नाही का खाता नाही इतकं नाही खाता आलं. सो थोडंसं नॉर्मली खाऊन जेवायला निघालेलो आम्ही. मग घरी पोहोचलो, थकून गेलेले यार मी. बस झालं, भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.